जर शासनानं कायम या शासन निर्णयात ठेवली असेल तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे या ठिकाणी 50%, 100%, 50% आणि 75% अनुदान मिळेल. वसुलीची अट शासनानं काढली म्हणजे कर्मचाऱ्यावर वसुली करणे हा भाग बंधनकारक आता राहिलेला नाही असं आपण तात्पुरत्या स्वरूपात किंवा समजून घेऊया. परंतु जर शासनानं उत्पन्नाची अट या शासन कारण या ठिकाणी उत्पन्न काढलेलं नाही असा कुठलाही शब्द या शासन निर्णयात आलेला नाही. म्हणजे आपण थोडक्यात असं गृहीत धरूया की शासनानं जर उत्पन्नाची अट या ठिकाणी कायम ठेवलेली असेल तर या कायम ठेवलेल्या उत्पन्नाच्या अटीनुसार फक्त शासनाने वसुलीची अट स्थितीत केलेली आहे हे आपण समजून घेतलं. आणि जर उत्पन्नाची अट या ठिकाणी जर कायम ठेवली असेल तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 0 ते 2 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना 100% अनुदान मिळेल. 3 लाख ते 5 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना 75% अनुदान मिळेल. आणि 5 लाखाच्या वर ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे तर अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्यांच्या वेतनावर 50% अनुदान मिळेल. याबाबतची स्पष्टता या ठिकाणी आपल्याला समजते. समजा वसुलीची अट काढली तर उत्पन्नाची अट त्या ठिकाणी कायम असेल असं समजते. कारण शासनानं सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 100% अनुदान देण्यात येईल असं कुठंही म्हटलेलं नाही. फक्त या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली किंवा शासन निर्णयात वसुलीची अट रद्द करण्यात आली असं या ठिकाणी स्पष्ट असल्यामुळे आपल्याला असं समजता येईल. आणि या ठिकाणी सबब या निर्णयावर येणारा खर्च हा जो